मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। भाजपा विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीत ही लढत होतीये। त्यामुळे मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडतीये। तर भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये थेट लढत होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज मतदार राजा आपलं कौल हा त्या ईव्हीएम मध्ये बंद करणार आहे आणि उद्या या सगळ्या निवडणुकांचा निकाल लागेल। मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज राज्यातील उर्वरित 23 नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका या पार पडतायत आणि या नगरपालिकांसाठी आता मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया ही पार पडते। भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये ही थेट लढत होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या थेट लढतीमध्ये नेमकं कोण विजयी होतं हे उद्या सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल। उद्या या सर्व निवडणुकांचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे। भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये ही लढत होती। तर मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडतीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये, काय अधिक अपडेट? हो, मंगळवेढ्याच्या 10 प्रभागासाठी 20 नगरसेवक पदासाठी 20 उमेदवार रिंगणात होते। मात्र एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्यामुळे आज 19 नगरसेवक पदासाठी उमेदवारांचे मतदान होते। त्याचबरोबर एक नगराध्यक्ष पदासाठी असे एकूण 20 उमेदवारांसाठी आज मतदान होत आहे। मंगळवेढ्यामध्ये भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीची प्रमुख लढत आहे आणि काटेकी टक्कर आहे। मात्र इथे एक उल्लेखनीय असं आहे की यापूर्वी 2 वेळा विधानसभेची निवडणूक आहे ते भाजपने जिंकल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी केलेली कोट्यवधीची विकास कामामुळे कुठेतरी इथं भाजपचं कार्ड जर दिसत असलं तरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं त्यांना आव्हान आहे। नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख उमेदवार सुप्रिया जगताप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा आवताडे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे आणि आज 28,500 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 2दा विधानसभा जिंकणारा भाजप इथं तिसऱ्यांदा नगरपालिकेची निवडणूक जिंकून हॅट्रिक करणार का याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की राज्यातल्या आज विविध भागातून बोगस मतदारांसंदर्भातल्या घटना या समोर येत आहे। मंगळवेढा नगर परिषदेच्या या मतदान प्रक्रियेत असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं कशी काळजी घेतली आहे? हो, सुरुवातीपासून प्रशासनानं काळजी घेतलेली आहे। ते उल्लेखनीय म्हणजे जे भाजपचे आमदार आहेत समाधान आवताडे त्यांनी विशेष प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, कुठल्या प्रकारचं बोगस मतदान होणार नाही किंवा मतदारसंघात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी तुम्ही सतर्क राहा अशा प्रकारचा आमदार साहेबांनी त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या नाही। सतर्कतेने प्रशासनाने पावले उचललेले आहेत आणि इथं कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत जे मतदान झाले त्यात बोगस प्रकार दिसून आला नाही, कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही। तो सेन्सिटिव्ह भाग आहे मंगळवेढ्यातला, तिथं तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि प्रशासनाच्या वतीनेही सर्वांना शांततेत मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।